गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती। या पदासाठी अनेक बड्या नावांची चर्चा सुरू होती। मात्र या शर्यतीत शेवटच्या क्षणी कुणालाही फारशी अपेक्षा नसलेले भारताचे माजी रणजीपटू मिथुन मनहास यांनी बाजी मारली। दिल्लीमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मनहास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये मिथुन मनहास यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र देण्याची घोषणा करण्यात आली। दरम्यान कोण आहेत मिथुन मनहास पाहूयात सविस्तर ग्राफिक्समध्ये। रणजी क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे। भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट ते खेळलेले नाहीये। देशांतर्गत क्रिकेटमध्ये आदराने त्यांचं नाव घेतलं जातं। 1997 साली दिल्लीच्या रणजी संघाकडून पहिल्यांदा त्यांनी श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। 2007 मध्ये दिल्लीच्या संघाला 16 वर्षांनी रणजीचं जेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। तब्बल 2 दशकांच्या कारकिर्दीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 9714 धावा केल्या। यामध्ये 27 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश होता। करिअरच्या उत्तरार्धात जम्मू काश्मीरच्या संघाकडून सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं। 2016 साली पहिल्यांदा श्रेणी क्रिकेटमधला त्यांनी शेवटचा सामना खेळला। आयपीएल मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स, इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाचं प्रतिनिधित्व केलं। क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक पदाची धुरा त्यांनी हाती घेतली। 2018 साली ते दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक होते।